मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. या चॅनलवरती जे नवीन आहेत त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. कारण हा प्रोग्राम खूप लोक ऐकतात. आज 80वा भाग आपण साजरा करतो आहे. 80 भागापर्यंत तुमच्या सहकार्याने आपण पोचलो आहेत. कारण तुम्ही प्रश्न छान विचारता, त्याचं उत्तर देखील मी समर्पक आणि छान नक्कीच देतो. पहिला प्रश्न मुकेश कांद्रे. नमस्कार सर, माझ्या घराचा मुख्य दरवाजा नैऋत्य दिशेला आहे. यासाठी काही उपाय आहेत का? कारण या घराचा ॲडव्हान्स मी दिलेला आहे. खरेदी करू की नको? प्लीज तुम्ही कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलू नका. ऑफिसच्या नंबरला कॉल करा 9021 900 600. मला जरा प्लॅन बघू देत, त्याच्या दिशा डायरेक्शन्स कशा आहेत ह्या सगळ्या परफेक्ट बघू देत, मग आपण ठरवूयात. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. कारण नैऋत्य दिशेचा दरवाजा पश्चिमेचा, दक्षिणेचा का खराच नैऋत्य हे तुम्ही नाही, मी बघून तुम्हाला सांगतो. योगेश चव्हाण बीड. नमस्कार सर, माझे बायकोचे अजिबात पटत नाही. शिल्लक कारणाने वाद होतो, बोलणे बंद होते. प्लीज उपाय सांगा. क्षुल्लक कारणाने काहीतरी वाद होतो म्हणजे घरामध्ये कुठेतरी वास्तुदोषाचे परिणाम हे असू शकतात. छानपैकी हार्मनी जनरेट होण्यासाठी हे तुमच्या घरामध्ये ठेवा. ऑफिसमधनं मागवा. हा जो फिश आहे ना, बेबी फिश सहित मेन फिश, याचा फायदा होतो. आणि अजून एक सांगतो, हे जे ऑरा बूस्टर आहे ते मिस्टर अँड मिसेस दोघंही स्वतःजवळ ठेवा. स्वतःचा ऑरा पॉझिटिव्ह झाला की जरा निगेटिव्हिटी कमी होऊन जाते. आणि घरामध्ये महालक्ष्मी अष्टक रोज वाचा, याचा फायदा होऊन जाईल. विजय राडे. नमस्कार सर, आमच्या घरात खूप निगेटिव्हिटी वाटत आहे, काही उपाय सांगावं. एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगतो. वास्तू तथास्तूचा हा वास्तुशुद्धी लॅम्प घरपोच मागवा. स्पेशली डिझाईन्ड आहे. मार्केटमध्ये डुप्लिकेट भरपूर आहेत. ओरिजिनल जो वास्तुशुद्धी लॅम्प आहे तो तुम्ही हा मागवा. याच्या खालीसुद्धा यंत्र आहे. हे घरामध्ये रोज लावायचं आहे. कसं लावायचं, याचे 7 प्रकारे उपयोग आहेत. हे वास्तू तथास्तू ऑफिसमधून तुम्हाला मिळेल. उमरा स्प्रेसुद्धा तुम्ही घरपोच मागवा. हा उमरा स्प्रे घरामध्ये सगळीकडे स्प्रे करायचा आहे. खूप एनर्जी यांनी वाढू शकते. यानंतरनं तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो. हे टायगर आय नावाचं जे ब्रेसलेट आहे तेही मागवा आणि रोज वापरा. घरामध्ये निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर गायत्री मंत्र सकाळच्या वेळात लावणे. त्यानंतरनं घरामध्ये कुलदेवतांची आरती करणे, घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. पुढे नमस्कार सर, अर्चना म्हणून आहेत. नमस्कार सर, घरामध्ये त्रिशूळ कुठे ठेवला पाहिजे, संपूर्ण माहिती सांगा. त्रिशूळ घरात नसावा. छोटा म्हणजे शंकराची मूर्ती ठेवता येत नसते, त्या पद्धतीने त्रिशूळ ठेवता येत नाही. असेल तर तो बांधून घरामध्ये ठेवू शकता. कारण शेवटी ते आयुध आहे, म्हणजे एक हत्यार आहे. ते एक ज्याला आपण वज्र म्हणतो त्या पद्धतीने शक्यतो घरात नसावा. विजय बोरकर पुणे. नमस्कार सर, मला अक्षय तृतीयासाठी आपल्याकडून श्रीयंत्र हवे आहे. आता श्रीयंत्र कुबेर मूर्तीवर ऑफर मिळेल का आणि पुण्यात लगेच कुरिअर मिळेल का? हो, ऑफर सुरू आहे. तुम्ही फेसबुक, इन्स्टा, यूट्यूबवरती बघताय की ऑफर सुरू आहे. तुम्ही काय करा, ऑफिसच्या नंबरला कॉल करा. स्पेशली मी तुम्हाला सांगतो रिकमेंडेशन की वास्तू तथास्तूचं हे एक बेस्ट श्रीयंत्र आहे. अखंड श्रीयंत्र घरपोच मागवा. अक्षय तृतीयेला स्थापना करा. ऑफर सुरू आहे. कुबेर मूर्तीसुद्धा आता तुम्हाला ऑफरमध्येच मिळते आहे. कारण अक्षय तृतीयेच्या ऑफरमध्ये बघा, छान वस्त्र आहे, त्याच्यावरती कुबेराची मूर्ती आहे. असं छान तुम्ही मागवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. श्रीयंत्र कसं स्थापन करायचं, काय करायचं माहिती तर सोबतही येणार आहे तुमच्या. आशा शेटे. नमस्कार सर, माझ्या मुलाची रास मिथून आहे. त्याच्या लग्नाचा योग कसा आहे? लग्नाचा योग बघायचा असेल तर कुंडली काढावी लागते. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण द्या. आपण कुंडली मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊयात. लग्नाचे योग, लग्न कधी होईल, बायको कशी मिळू शकते, प्रेमविवाह होणार आहे का, काय विषय, लग्नाला डिले असेल तर काही ग्रह नक्षत्र शांत्या, काही गोष्ट उपाय आहेत, काही सगळं बघून घेऊयात. ऑफिस नंबरला कॉल करून नाव नोंदवा. पूजा कांबळे. नमस्कार सर, आपल्याकडून मी ब्रेसलेट घेतला आहे. खूप छान रिझल्ट मिळत आहे. त्याचा आता माझ्या मिस्टरांचे व्यसन सुटण्यासाठी काही उपयोग होईल का ब्रेसलेटचा? टायगर आय, ऑरा बूस्टर नक्कीच वापरा. आणि त्यांच्या गळ्यामध्ये टायगर आय नावाचं पेंडंट घाला. निगेटिव्हिटीला जर काढायचं असेल तर पॉझिटिव्हिटी ऑन करावी लागते. त्यामुळे
मेन दरवाज्यावरती तुम्हाला हे प्रॉडक्टसुद्धा वापरता येईल, ज्याचा निगेटिव्हिटी प्रोटेक्शनसाठी उपयोग होतो. आणि तुळशीचं पाणी म्हणजे तुळस पाण्यामध्ये टाकायची, उकळायची आणि प्यायला द्यायची. हा एक उपाय घरामध्ये करा. घरात सगळीकडे गोमूत्र टाका, खडे मीठ आधी फरशी पुसा. माधुरी भालेराव, नमस्कार सर, माझ्या आईची जन्मतारीख माहिती नाही, पण तिला कोणते ब्रेसलेट चांगले राहील हे सांगावे, कारण तिला सतत निगेटिव्ह वाटत असते, काही ना काही सतत दुखणे सुरू असते. तर जन्मतारीख माहीत नाही, पण ब्रेसलेटसाठी तुम्हाला मी सांगतो की सध्या तरी ना हे ब्रेसलेट त्यांना वापरणं अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट राहील. हे गुरुतत्वाचं म्हणजे आरोग्यदायी गुरु असतो, गुरुतत्वाचं सिट्रीन ब्रेसलेट त्यांना वापरता येईल. टायगर आयचं पेंडंटसुद्धा वापरता येईल आणि रांगा रिंगसुद्धा वापरता येईल, जी थोडीशी सपोर्टिव्ह असते आपल्या दृष्टीने. घरामध्ये उमरा स्प्रेसुद्धा करा. निगेटिव्ह गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी ॲड केल्या, सुंदर वास जरी आला तरी निगेटिव्हिटी कमी होते. पुढचा प्रश्न काय आहे? पूजा गुरु, नमस्कार सर, मी ओपन प्लॉट घेतला आहे, त्याचा सर्वे नंबर 614 आहे, फेसिंग उत्तरेला आहे, माझी जन्मतारीख XYZ आहे, मार्गदर्शन करा. प्लॉटचा नंबर काय आहे हे आता नाही बघायचं आहे, प्लॉट कसा आहे हे पहिलं बघितलं पाहिजे. ऑफिसला कॉल करून प्लॅन कन्सल्टंटसाठी नाव नोंदवा. तुमची जन्मतारीख तुमची दिलेली आहे, प्लॉट नंबर दिलेला आहे, दिशा डायरेक्शन, जागेचे व्हायब्रेशन कसे ते पहिलं, म्हणजे वास्तुशास्त्र महत्त्वाचं आहे, नंबरशास्त्र हे नंतर आहे. कॉल करा ऑफिसच्या नंबरला. मी ओके म्हणल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे. सौरभ कामी, नमस्कार सर, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे फोटो कोणत्या दिशेला लावावे, तो कोणत्या गोष्टीकडे तोंड करू आहे? तुम्ही पश्चिमेला लावा, पूर्वेला पश्चिमेला तोंड करू शकता, दक्षिण भिंतीवरती लावा, उत्तरेला तोंड करून. फक्त उत्तर भिंतीला लावायचं नाही, कारण फेसिंग हे दक्षिणेला होतं. यानंतर दीपेश गावंड, नमस्कार सर, घराच्या नेमका आग्नेय कोपरा कोणता, हॉलचा की पूर्ण घराचा? तर लक्षात घ्या, आग्नेय ही एकच आहे, जी पूर्वेला तोंड केल्यावर उजव्या बाजूला येते. ईशान्य एक आहे, ही डाव्या बाजूला येते. नैऋत्य आपल्या पाठीमागे उजव्या बाजूला आणि वायव्य दिशा ही पाठीमागे, असा विषय. त्यामुळे एक्झॅक्ट जो घराचा कोपरा आहे तो आग्नेय दिशेला आहे. आणि आग्नेय दिशेमध्ये वास्तुशुद्धी लॅम्प जर ठेवला तर आग्नेय दिशा स्ट्रॉंग होते. चला ऑर्डर करा, खूप भारी प्रॉडक्ट आहे, मेटल, परफेक्ट मेटलचं प्रॉडक्ट आहे. ऑफिसमधनं तुम्ही कॉल करून मागवू शकता. यानंतर अंजली पवार, नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते आपल्याकडून. मला मुलींच्या करिअरविषयी आपले मार्गदर्शन हवं आहे, ऑनलाईन मार्गदर्शन मिळेल का? मुलींच्या करिअरसाठी स्पेशली आपल्याकडे खूप महत्त्वाची कन्सल्टन्सी चालते की करिअर चुकलं तर गडबड होऊ शकते, म्हणून योग्य करिअर निवडणे, मुलांचं पुढच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणे यासाठी वन टाईम तुम्हाला कन्सल्टन्सी नक्कीच मिळते. ऑफिसच्या नंबरला कॉल करा, 9021 900 600. याचा तुम्हाला फायदा भरपूर होऊ शकतो. यानंतरनं भालेराव म्हणून, सर, कुंचन सेवा म्हणजे काय आणि कशी करावी, याचा मी व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती आपल्या वास्तू तथास्तू व्हॉट्सअप ग्रुपवरती हा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कुंचन सेवेची सविस्तर माहितीचा व्हिडिओ नक्कीच येणार आहे. आणि हो, ज्यांनी वास्तू तथास्तू व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेलं नाही त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तर व्हॉट्सअप वास्तू तथास्तूचा ग्रुप करा, बघा. जो तो माणूस त्या प्रत्येक ग्रुपवर आहे ना माझ्या वास्तू तथास्तूच्या, तो खुश आहे. सकाळी उठल्यानंतरनं पंचांग येतं, यानंतरनं छानपैकी पोस्ट येते, यानंतरनं 12 राशींचं भविष्य सांगितलं जातं आणि मी स्वतः लिहिलेला सुविचार येतो. आणि मग यानंतरनं अशीच दिवसभर छानपैकी माहिती येत असते, महत्त्वाचे पोस्ट, महत्त्वाचे रील्स, महत्त्वाचे इन्फॉर्मेटिव्ह लेख जे स्वतः मी लिहिले आहेत असे ते. सदाबहार वास्तू तथास्तूचा ग्रुप आहे, बघा, जॉईन करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. रत्नमाला, नमस्कार सर, स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करण्यासाठी कोणती पोथी वाचावी? तुम्ही नित्यसेवा पोथी आहे ती घ्या, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्वामी समर्थांच्या कोणत्याही पोथीमध्ये प्रस्तावना वाचा, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स लिहिलेले आहेत. अशोक खोत, नमस्कार सर, पैसे टिकण्यासाठी कोणते ब्रेसलेट वापरावे? पैसे टिकण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा पायराईट स्टोनची पूजा किंवा पायराईट स्टोन घरात येणं असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण चेक केलं तर हे अतिशय फायदेशीर आहे. बघा, हे जे आहे ना पिरामिड, हे खूप वर्थ आहे आणि माझ्या टेबलावर कायम असतं. अनेक लोकांना छान रिझल्ट आहेत.
यानंतर ना आपल्या कारमध्ये, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जर वाटत असेल तर वास्तू तथास्तूचा हा कापूर कोन म्हणजे कापुरापासून बनवलेला कोन आहे, हा नक्कीच वापरा. त्याचबरोबर स्पेशल कुठेही न मिळणारा भीमसेनी कापूरसुद्धा आपल्याकडे आहे, हा नक्कीच तुम्ही यूज करू शकता. गायत्री गायकवाड, नमस्कार सर, मिक्स धातूचे कडे कोणी वापरावे? तर शक्यतो ना प्रश्न खूप त्यांनी छान दिला आहे गायत्रीजी, तुम्ही छान दिला आहे. मिक्स धातूचं कडं सध्या फेक चालू आहे. म्हणजे पंचधातू म्हणून मी पाहिलं तर 5 धातू म्हणजे काय माहिती आहे का? 5 धातू म्हणजे पहिल्यांदा चांदी, सोनं, तांबं, पितळ, लोखंड. आता मला सांगा, सोनं चांदी जर इतकं महाग झालं आहे, त्या कड्यामध्ये कोण घालणार? पंचधातू म्हणून काय करतात, पितळेच्या तांब्याच्या कड्यावरती 3-4 असे आतनं डॉट असतात की आम्ही एवढे धातू भरलेत. कारण सोनं चांदी हे सगळं मिक्स होणं थोडं अवघड आहे आणि आत्ताच्या कालावधीमध्ये खूप महाग आहे. त्यामुळे मिक्स धातूच्या, पंचधातूच्या नादी लागू नका. सरळ तांब्याचं, चांदीचं, स्टीलचं, पितळेचं, लोखंडाचा, असं तुम्ही सरळ, जो सरळ धातू आहे तो कोणताही वापरा. माझा जो व्हिडिओ आहे ना कड्यांचा, त्यामध्ये कोणत्या राशीने कोणतं धातू वापरायचं, कुठला कडं घालायचं, हे सगळं सांगितलं आहे. आता मी अजून एक छोटंसं तुम्हाला प्रॉडक्ट दाखवतो जे अतिशय उपयोगी आहे. बघा, 8मुखी रुद्राक्ष. स्पेशली हे जे रुद्राक्ष आलेले आहेत ना, ते रुद्राक्ष खूप छान 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 क्वालिटीचे रुद्राक्ष आहेत. हे राहू प्रभावी असं रुद्राक्ष आहे. ज्यांना IT पीपल्स किंवा ज्यांना डोक्याचं खूप काम आहे, क्रिएटिव्हिटीचं काम आहे, असे हे रुद्राक्ष वापरू शकतात. आणि हे सगळे जेन्युइन प्रॉडक्ट्स आहेत, एकदम बेस्ट आणि टेस्टेड. ज्यांना ज्यांना प्रॉडक्ट पाहिजे आहेत त्यांनी वेबसाईट पहा, वास्तुतथास्तु.com. आणि ज्यांना ऑनलाईन पर्चेसिंग करायचं आहे, घरपोच मागवायचं आहे, कॉल करा 9021-900-600. आता एक छोटीशी टिप्स सांगतो की घरातल्या सगळ्यांची आठवड्यातून 2 वेळेला दृष्ट काढणं खूप गरजेचं आहे. निगेटिव्ह, नकारात्मक गोष्टी कमी होतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये येऊ द्यात. व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्यात, लोकांनी भरपूर पाहू द्या, कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण इथे मोफत देतोय दर गुरुवारी. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.